या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट. श्रोते हो नमस्कार. युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट अर्थात UCC तर्फे आयोजित कॅन्सरवर ॲन्सर या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचं वेळेत निदान होणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. कॅन्सर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कॅन्सरचं निदान आणि पुढील उपचार तंत्र याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि याबद्दलच अधिक चर्चा करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद गोरे आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर गोरे यांनी 2000 साली पुण्यातील भारती विद्यापीठामधून वैद्यकीय पदवी घेतली, तर 2004 साली BJ वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथं 4 वर्ष कर्करोग शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. गेली 9 वर्ष ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत. आशिया खंडामध्ये इलेक्ट्रो किमोथेरपी वापरणारे डॉक्टर विनोद गोरे हे पहिलेच डॉक्टर ठरलेत. तसंच आतापर्यंत इलेक्ट्रो किमोथेरपी या उपचार पद्धतीद्वारे त्यांनी जगातील सर्वाधिक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार डॉक्टर, एखादा ज्या वेळेला आपल्याकडं रुग्ण येतो आणि त्या रुग्णाचं कॅन्सरचं निदान होतं, त्यानंतर त्या रुग्णाला कोणती उपचार पद्धती द्यायची, म्हणजे त्याची सर्जरी करायची किंवा किमोथेरपी द्यायची त्याला, किंवा अजून काय करायचं, तर हे आपण कशा पद्धतीने ठरवता, काय सांगाल? कुठलाही कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे आणि कुठल्या स्टेजचा आहे या 2 गोष्टींवरती आपण त्याला कुठल्या प्रकारची उपचार पद्धती द्यायची हे आपण ठरवतो. उदाहरणार्थ, जर कॅन्सरचा प्रकार हा सुरुवातीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर त्याला आपण फक्त ऑपरेशन करून नीट करू शकतो. किंवा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असेल तर कधीकधी आपण त्याला केमोथेरपी अगोदर देतो आणि नंतर ऑपरेशन करतो आणि नंतर त्याला रेडिओथेरपी पण देतो. चौथ्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये आपण फक्त केमोथेरपी देतो सर्वसाधारणपणे. त्यामुळे कॅन्सरची कुठली स्टेज आहे त्यानुसार आपण कुठली उपचार पद्धती वापरायचं हे ठरवतो. त्याचप्रमाणे काही कॅन्सर आहेत, समजा लिम्फोमासारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये ऑपरेशन न करता ते केमोथेरपीने पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे जर कॅन्सरचा प्रकारच तुमचा लिम्फोमाचा असेल तर त्याच्यामध्ये ऑपरेशनपेक्षा केमोथेरपी ही अधिक प्रभावीपणे काम करू शकते. त्यामुळे अशा रुग्णाला आपण केमोथेरपी घेण्याचा सल्ला देतो. आता हे काय कुठल्याही उपचार पद्धती वापरायची याचा जो निर्णय असतो हा ऑपरेशन करणारे डॉक्टर म्हणजे सर्जन आणि केमोथेरपी देणारे डॉक्टर हे दोघांच्या जॉईंट ओपिनियनने आपण ठरवतो, ज्याला आपण ट्युमर बोर्ड किंवा जॉईंट OPD म्हणतो. अशा OPDमध्ये हा निर्णय आपण घेतला जातो. रुग्णाला कुठल्या पद्धतीची उपचार पद्धती द्यायची याचा निर्णय हा डॉक्टर विचारविनिमय करून घेतात असं आपल्याला सांगतायत. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. डॉक्टर, शस्त्रक्रियेचा रुग्णावरती काही साईड इफेक्ट होतात का? आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवन रुग्णाचं जे आहे, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो रुग्णाचे, तर त्याच्यावरती काही फरक पडतो का? क्वालिटी ऑफ लाईफमध्ये कॅन्सरमध्ये नक्कीच फरक पडतो. कारण आपण कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये त्या अवयवाचा जास्तीत जास्त भाग काढतो जेणेकरून कॅन्सर परत येणार नाही. त्याच्यामुळे त्या अवयवाचं पूर्णपणे कार्य किंवा काही प्रमाणामध्ये कार्य हे जातं. त्यामुळे रुग्णाच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये आणि नंतरच्या जो दैनंदिन त्यांचा जीवनक्रम आहे त्याच्यामध्ये नक्कीच बदल होतात. आणि जे बदल होतात त्याच्यानुसार आपण त्याचं रिहॅबिलिटेशन करत असतो. त्यांना त्यानुसार सल्ला देऊन ते जास्तीत जास्त नॉर्मल कसं करता येईल आणि जास्तीत जास्त त्यांचं पुनर्वसन सामाजिकदृष्ट्या, कार्यक्षमतेच्या दृष्टीनं पण कसं पुनर्वसन करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या दैनंदिन जीवनावरती निश्चितपणे फरक पडतो, पण ते जीवन पूर्वपदावरती कसं आणता येईल याकडे डॉक्टर विशेष लक्ष देत असतात. याबद्दल रुग्णांना विशेष सल्ला दिला जातो असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, कॅन्सरचे उपचार हे कॅन्सर तज्ज्ञांकडूनच करून घेणं गरजेचं आहे का? काय सांगाल आपण? आपण काही वर्षापूर्वींचा जर काळ पाहिला
तर आपण म्हणायचो की प्रत्येक कुठलाही आजार झाला तर आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जावं किंवा आपले जे फॅमिली फिजिशियन डॉक्टर आहे त्याच्याकडूनच उपचार आपण घ्यायचो. मग तो सर्दी खोकला असो की हार्ट अटॅक असो, सगळ्या गोष्टी आपण एकाच डॉक्टरांकडून करून घ्यायचो आणि त्यांच्याशी आपले तसे संबंध असायचे आणि त्यावेळेस बाकीच्या गोष्टी अवेलेबिलिटी पण नव्हती. परंतु आता विज्ञानातील जसजशी प्रगती झाली तसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्या त्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर यायला लागले. म्हणजे एखादा डॉक्टर फक्त हाडांचाच उपचार पद्धती करायला लागले, त्याच्यानंतरचा पुढचा काही काळ आला की फक्त ते जॉईंट्सच ट्रीटमेंट ते लोक करायला लागले. त्याच्यामध्ये आता काही डॉक्टर असे आहेत की फक्त गुडघ्याचेच उपचार करतात, काही डॉक्टर असे आहेत की फक्त रिस्टचे करतात, काही डॉक्टर फक्त खांद्याचेच करतात. तसतसं प्रत्येक फील्डमध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये स्पेशालिस्ट किंवा एका स्पेशलायझेशन ब्रांचेस निर्माण झाल्या. तसं कॅन्सरमध्ये सुद्धा कॅन्सरचे स्पेशालिस्ट, केमोथेरपीचे डॉक्टर वेगळे, सर्जरीचे डॉक्टर वेगळे, रेडिएशनचे डॉक्टर वेगळे. पूर्वी मी सर्जन जरी असेल तरी काही वर्षांपूर्वी मी केमोथेरपी द्यायचो, कारण त्यावेळेस खूप केमोथेरपीचे डॉक्टर अवेलेबल नव्हते. परंतु आता केमोथेरपीमधले तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल झाल्यानंतर ते नक्कीच माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे केमोथेरपी देऊ शकतात. त्यामुळे मी केमोथेरपी देणं बंद केलं, कारण त्या विषयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहेत. आणि असं आढळून आलेलं आहे की तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट कॅन्सरची केली तर कॅन्सर बरा होण्याच्या प्रमाणामध्ये नक्कीच फरक पडतो. या ज्या उपचार पद्धती आहेत त्या कुठल्याही स्पेशालिस्टकडून केल्या किंवा कॅन्सर तज्ज्ञांकडून ऑपरेशन केलं, कॅन्सर तज्ज्ञांकडून केमोथेरपी घेतली तर नक्कीच उपचारांमध्ये बदल होऊ शकतो, कारण त्या व्यक्तीला त्या आजाराबद्दलचं जास्त ज्ञान असू शकतं आणि ते अपडेटेड असतात. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णाला त्यांचा फायदा नक्कीच होऊ शकतो. तर श्रोते हो, हे होते कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद गोरे. डॉक्टर, आज आपण सर्व श्रोतांना कॅन्सरबद्दल ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद गोरे यांनी आपल्याला कर्करोगाबद्दल ही माहिती दिली. श्रोते हो, कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न पडतो की आता काय करायचं. या आणि अशाच काही प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आज आपल्याबरोबर युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट अर्थात UCCचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बलाई इथं आहेत. UCC ही कॅन्सर उपचार आणि व्यवस्थापन क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था आहे. UCCला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार, IIM अहमदाबाद आणि इकॉनॉमिक टाइम्स यासारख्या नामांकित संस्थांतर्फे गौरवण्यात आलेला आहे. बलाई सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, कॅन्सरवरील उपचाराच्या व्यवस्थापनाचा विचार हा करत असताना उपचार, मार्गदर्शन, सुविधा, सेवा आदी सगळ्या गोष्टी एकाच छताखाली म्हणजे अंडर वन रूप मिळणं ही खरोखरच काळाची गरज आहे. आपण ती कशा पद्धतीनं पूर्ण करता, काय माहिती द्याल आपण? आज कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेणं हे रुग्णांसाठी त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांसाठी खूपच मोठं दिव्य असतं. कारण निदान होण्यापासून ते उपचारातील विविध टप्पे, तपासण्या, उपचारानंतरची काळजी, रुग्णांचे समुपदेशन अशा खूप गोष्टींची गरज त्यांना भासत असते. त्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, जिथे कुठे हवी ती सोय सुविधा असेल याचा शोध घेणं हे सारं कठीण होऊन बसतं. यातून वेळ पैसा तर खर्च होतोच, शिवाय मानसिक त्रासही खूप होतो. या पार्श्वभूमीवर आमच्याकडे येणाऱ्या रुग्णाला सारं काही एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. एकाच ठिकाणी याचा अर्थ त्याला आत्ताच सांगितलेल्या सर्व बाबी पुरवणं, त्यासाठी मार्गदर्शन करणं, यासाठी सर्वतोपरी सहकार्य आम्ही करतो. आमच्या बहुतांश रुग्णांना त्याचा मोठा लाभ होतो, हे इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. बलाई सर, आज आपण सर्व श्रोत्यांना कॅन्सर व्यवस्थापनाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 8888 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 8888 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8888 233 233. श्रोते हो, कॅन्सर उपचार आणि व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी कॅन्सरवर ॲन्सर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट.